जागतिक दिव्यांग दिन क्रीडा स्पर्धा 2025. क्रीडा शिक्षक ऋषिकेश सटाणेकर. दिव्यांग दिनानिमित्त पालघर जिल्हा येथे क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यात आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी मिळाली. ही ट्रॉफी आम्हाला जवळजवळ 30 वर्षांनंतर मिळाली. यानंतर जे 8 विद्यार्थी प्रथम आलेत यांना या सर्व विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना जर सुंदर ट्रेनिंग दिलं तर आपले विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही. मग हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पण जाऊ शकतात. जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा पालघर येथे पार पडल्या. स्पर्धामध्ये एकूण 16 शाळा सहभागी झाल्या. प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश लक्ष्मण मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालयाने 30 वर्षानंतर प्रथमच जिल्हा विजेतेपद ट्रॉफी पटकावली. या क्रीडा स्पर्धांमध्ये विविध खेळांमध्ये एकूण 23 बक्षिसे मिळाली. 13 प्रथम क्रमांक तसेच 6 द्वितीय क्रमांकाचे व 5 तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळाली. त्यातील काही विजेत्यांची नावे: कुमारी यमुना भोये 200 मीटर धावणे व 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक, सानिया नाकरा लांब उडी व गोळाफेक प्रथम क्रमांक, महेश तल्ला लांब उडीत प्रथम क्रमांक, शीतल पडवळे गोळाफेक प्रथम क्रमांक, योगेश्री खुताडे लांब उडी प्रथम क्रमांक, मेघा पागी गोळाफेक व 400 मीटर प्रथम क्रमांक, ऋतिक वाळकर 400 मीटर प्रथम क्रमांक, नवनाथ सापटे 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक इत्यादी. या कार्यक्रमाच्या साठी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड पालघर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब सोनवणे सर. तर मी भाऊसाहेब भगवंत सोनवणे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतो. या क्रीडा स्पर्धेत आपल्या शाळेतील 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 20 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून एकूण 23 बक्षिसे मिळवली आहेत. त्यापैकी 13 सुवर्णपदक, 6 रजत पदक आणि 4 कांस्य पदक मिळवलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या 30 वर्षात प्रथमच आपल्या शाळेला जिल्हास्तरीय ट्रॉफी मिळालेली आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाळासाहेब गुरसळ, शशांक देशपांडे, चंद्रकांत भोगाडे, सौ सुधा डिंगोरे व राजमुकने यांचे मार्गदर्शन लाभले. प्रगती प्रतिष्ठानचे सचिव पांडुरंग पिलाना व मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र चंपानेरकर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या क्रीडा स्पर्धेतील तब्बल 8 विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले. अशा आपल्या शाळेतल्या चॅम्पियन्सला कमेंटद्वारे शुभेच्छा नक्की द्याल अशी आशा करतो. अशाच सुंदर अपडेटसाठी प्रगती प्रतिष्ठानला नक्की भेट देत राहा.